नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा 2025 जे ते काय 10 नोव्हेंबरला होणार आहे त्या एक्झाम साठी काय करणार आहोत आपण टीईटीच्या परिसर अभ्यास या विषयाचं काय करणार आहोत आपण पेपर 1 2021 ला जे पेपर 1 झालेला होता त्याचं काय करणार डिटेल अॅनालिसिस एक्सप्लेनेशन प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या ठिकाणी आपण घेणार आहोत. परिसर अभ्यास या विषयावर तुम्हाला काय केलं जातं मित्रांनो 30 मार्काला काही क्वेश्चन विचारले जातात. तर या ठिकाणी व्हिडिओ मोठा बनू शकतो कारण मित्रांनो आपण काय केलं डिटेल अॅनालिसिस एकदम एक्सप्लेनेशन जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आणि इतर 3 प्रश्नाचं ऑप्शन सुद्धा आपण डिटेल एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ मोठा बनू शकतो. पण तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे एकदम अति महत्त्वाचं एक्सप्लेनेशन आहे की त्याच्यावर तुम्हाला भविष्यात सुद्धा क्वेश्चन विचारले जातील. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे काही गरजवंत विद्यार्थी आहेत जे की एक मोठमोठाले क्लास लावू शकतात पैसे एवढे त्याचे पैसे नसतात काय असे विद्यार्थी गरज विद्यार्थी त्याच्यापर्यंत तुम्ही शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि आपण जे काही कोणत्या मार्क कोणते सब्जेक्ट तुम्हाला परिसर अभ्यासामध्ये कोणकोणते विषय विचारले जातात असे 5 सब्जेक्ट टोटल आहेत ते आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत की कोणत्या विषयाला किती वेटेज आहे काय आणि तुम्ही कोणत्या सब्जेक्टला किती महत्व दिलं पाहिजे आणि किती वेळ दिला पाहिजे ते तुम्ही आपण डिटेल पुढे एक्सप्लेनेशन घेणार आहोत. तर बघा मित्रांनो या ठिकाणी टीईटी 2021 पेपर आपण जसं पाहिलं मागं तसं काय इथे बघणार आहोत आपण. तर 30 मार्काला तुम्हाला परिसर अभ्यासावर काही विषय विचारले जातात. यामध्ये तुम्हाला 5 विषयावर काय विचारले जातात. तर पर्यावरण आहे पर्यावरण तुम्हाला 2 मार्काला या ठिकाणी काय केले जातात क्वेश्चन विचारले जातात या ठिकाणी. तर विज्ञान या विषयामध्ये तुम्हाला 8 मार्काला टोटल विचारले जातात मित्रांनो. विज्ञानामध्ये सुद्धा 4 डिव्हिजन पडतात मित्रांनो. त्या रोगासंदर्भात तुम्हाला विचारले जातं 1-2 क्वेश्चन. नंतर तुमचा विज्ञान विषय आला तुमचा काय बायोलॉजी विषय असतात वनशास्त्र प्राणीशास्त्र याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. बायोमध्ये केमिस्ट्री सुद्धा काय केले जातात तुम्हाला विचारले जातात. नंतर फिजिक्स मध्ये सुद्धा तुम्हाला काय केले जातात काय क्वेश्चन विचारले जातात या ठिकाणी. आणि ट्रिक सुद्धा आपण व्यवस्थित सांगणार आहोत की तुम्हाला काहीच माहित नसेल तर कसं उत्तर काढता येईल काय येतात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे झालं इतिहास. हे झालं विज्ञानचं तुम्हाला 8 मार्क विचारतो. इतिहासमध्ये तुम्हाला 8 ते 9 मार्काला विचारले जातात. इतिहासामध्ये सुद्धा 3 कॅटेगरीमध्ये केले जातात मित्रांनो या ठिकाणी. तर प्राचीन आलं मध्ययुगीन आलं आणि नंतर कुठलं आलं आधुनिक विषय या 3 ह्याच्यावर काय केलं जातं 8 ते 9 मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे ट्रिक कशी सोडवायची आहे कसे तुम्ही सॉर्ट करायचे म्हणजे कसं तुम्ही कट पद्धतीने जायचं आणि एखाद्या विषय माहित नसेल तर ते सुद्धा कसं सोडवावं तुम्ही हे डिटेल तुम्ही मी जे काही एमपीसीचा माझा मागचा 5 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स आहे 5-7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही इथं तुम्हाला पूर्णतः एक्झाम कसं हँडल करायचं काय नाही तुम्हाला पूर्णतः मी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा व्यवस्थित सांगितलेला आहे मी शेवटपर्यंत बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी कुठला आला तुमचा भूगोल आला. भूगोल विषयावर सुद्धा मित्रांनो तुम्ही तिने नद्या कव्हर केलेला आहे विषय तुम्हाला नद्या कव्हर केलेत टेकड्या पर्वत जे काय उतार आहेत त्यांनी जमिनी संदर्भात पर्वतासंदर्भात सुद्धा त्यांनी पूर्णतः कव्हर या ठिकाणी भाग केलेला आहे. महाराष्ट्र आणि भारताचं भूगोल सुद्धा पूर्ण कव्हर केलेला आहे त्यांनी. आणि किती 9 मार्काला तुम्हाला 9 ते 10 मार्काला तुम्हाला मॅक्झिमम 9 मार्क तुम्हाला काही क्वेश्चन विचारले आहेत त्यांनी. राज्यघटना सुद्धा विषयावर काय केलं 3 मार्काला विचारले जातात. मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य याच्यावर काय केलं तुम्हाला क्वेश्चन विचारतात. नंतर पंचायत राज जे असतात त्याच्यामध्ये पंचायत समिती असते पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जे काही ग्रामपंचायत याच्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन विचारतात ते सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा माहिती वाचून घ्या कुठे मिळाले तरी. नंतर राज्यपाल असो मुख्यमंत्री असो याच्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन विचारले आहेत त्यांनी. पुढे डिटेल आपण एक्सप्लेनेशन काय करू पेपर आपण जसा आयोगाने दिलाय तसा ऍज इट इज आपण तसा पेपर घेणार ते फिलिंग तुम्हाला राहिले पाहिजे सोडवताना कारण तेच पेपर तुम्ही पुढे आयोग ह्याच्यापाशी एक्झाम सेंटरला गेलो देणार आहोत. तर चला बघू समर्थ रामदास आणि काही क्वेश्चन मार्क दिलेलं म्हणजे या ठिकाणी काय विचारलं जन्मस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवनेरीत काय झालं जन्म झालता. तर समर्थ रामदास या ठिकाणी यांचं कुठलं उत्तर असणार या ठिकाणी काय असेल जन्म कुठे झालता या ठिकाणी असेल सज्जनगड जाफळ आणि शिवथर गड या ठिकाणी दिलेलं आहे. तर कोणचं उत्तर असणार त्यांचं जांब या ठिकाणी काय झालं त्यांचा जन्म समर्थ रामदास यांचा झालता. तर पुढील क्वेश्चन बघा या ठिकाणी 122 शिवराय आपल्या सेवकाची व सहकार्याची पित्यासारखी काही काळजी घेत असत. या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत म्हणजे या ठिकाणी विसंगत कुठला असेल ओळखा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघा मदारी मेहतर कान्होजी जेदे पुन्हा प्रतापराव गुजर आणि बाजी घोरपडे या ठिकाणी 4 नाव असे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी मदारी मेहतर मित्रांनो या ठिकाणी मदारी मेहतर जे आहे ते आग्र्याहून सुटका होण्यासाठी त्यांनी काय केली खूप जोखीम पत्करली होती. कुठली आग्र्याहून जोखीम त्यामुळे काय शिवाजी महाराज संबंधित आहेत व्यक्ती. तर कान्होजी जेदे
कान्होजी जेदी हे स्वराज्य स्थापनेपासून ते शेवटपर्यंत महाराजाबरोबर काय होते ते व्यक्ती, त्यामुळे अत्यंत जवळची व्यक्ती सुद्धा कान्होजी जेदी होते, त्यामुळे महाराज संबंधित हे कान्होजी जेदी आहेत. तर प्रतापराव गुजर हे सुद्धा महाराजांचे सहकारी होते. तर ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी काय केले, त्यांच्या मुलीचे लग्न छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम यांच्याबरोबर त्यांचे लग्न लावून दिलेले होते. या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी तिन्ही काय आहेत महाराज समिती आहेत, त्यामुळे एक वेगळा कुठला आला तर बाजी घोरपडे हा काय आहेत शिक्षक काय पित्यासारखी काळजी घेत होते, याच्या संदर्भात त्यांचे उदाहरण शिक्षक देऊ शकणार नाही. बाजी घोरपडे उतरेल का, बाजी घोरपडे उतरेल तर या ठिकाणी यांचा काय केलं तर यांनी बाजी घोरपडे आणि खंडोजी यांनी काय केलं, हे सरदार होते. आदिलशहाचे काय होते, आदिलशहामध्ये सरदार होते. यांनी काय केलं, खूप मोठा काय केला होता, धुमाकूळ घातलेला होता. प्रजेला काय त्रास देणे म्हणून काय केलं, शिवरायांनी यांना काय केले, ते यांना वठवणारे आणले होते यांना, बाजी घोरपडे यांना. तर बघा मित्रांनो, इथं मी जे सांगताना ना, इथं कारण जास्त डिटेल एक्सप्लेनेशन आपण काही स्क्रीनवर व्यवस्थित देऊ शकत नाही, त्यामुळे मी जे काय करतोय सांगताना तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे आहे, मी जे एक्सप्लेनेशन सांगताना व्यवस्थित. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ठिकाणी बघा. तर 123वा क्वेश्चन आहे, शिवरायाच्या काळात बारगीर हे संबोधन पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. बारगीर म्हणजे मित्रांनो काय होते या ठिकाणी, तर तुमचा घोडदळ या ह्याच्याशी संबंधित होते, सैन्य दलाशी संबंधित होते. बारगीर म्हणजे काय असते मित्रांनो, बारगीर म्हणजे काय असतात या ठिकाणी, तर ते ओझे वाहून नेणारे काय असतात, ओझे वाहून नेण्यासाठी वापरतात, बारगीर म्हणजे असतात. या ठिकाणी काय होते त्यांचं, बारगीर म्हणजे सरकारी असतात. काय असतात बारगीर म्हणजे काय असतात, सरकारी घोडे किंवा त्यांचे काय असतात, हत्यारे असतात. सरकारी घोडे किंवा हत्यारे या ठिकाणी बारगीर म्हणजे असतात. आणि शिलेदार म्हणजे काय असतात मित्रांनो, शिलेदार म्हणजे एक असतात. शिलेदार म्हणजे काय असतात, ते स्वतःचे घोडे आणि हत्यारे असते ठिकाणी असतात. आणि बारगीर म्हणजे काय असतात, बारगीर म्हणजे सरकारी असतात, घोडे आणि हत्यारे सरकारी असतात. आणि शिलेदार म्हणजे काय असतात, स्वतःचे असतात, ते घोडे आणि हत्यार स्वतःचे असतात या ठिकाणी. तर बघा, आणि याचा बारगीरचा मुख्य सरनोबत कोण होता, तर येसाजी कंक या ठिकाणी होते. या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे, याच्यावर सुद्धा तुम्हाला भविष्यात येतील. कोण होते, येसाजी कंक हे व्यक्ती महत्वाचे आहेत. कंक बारगीरचे कोण होते, सरनोबत होते या ठिकाणी. चला पुढे क्वेश्चन बघू आपण. तर भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. तर धर्म स्वातंत्र्य मूलभूत अधिकार सांगितलेत, कुठली कलम सांगत, 25 ते 28 याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी मूलभूत अधिकार या ठिकाणी सांगितलेले आहेत या ठिकाणी. तर बघा तिकडनं, तर दुसरा, तर पहिला बरोबर आहे. तर दुसरं काय सांगितलं, ते शैक्षणिक आणि सांस्कृतिक आधार सांगितलेत 29 आणि 30 या आर्टिकल मध्ये त्यांनी सांगितलेले आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी मतदानाचा अधिकार सांगितलेला, मतदानाचा अधिकार म्हणजे काय होता मित्रांनो, या ठिकाणी कायदेशीर अधिकार होता. कसला होता अधिकार होता, कायदेशीर अधिकार होता, या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे या ठिकाणी मित्रांनो. आणि चौथा म्हणजे काय, घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार या ठिकाणी होता. म्हणजे किती होता, 32 होते या ठिकाणी मित्रांनो. मी एवढ्या डिटेलमध्ये काय सांगत आहे, कारण मी मागील 5 ते 6 वर्ष झालं, 6-7 वर्ष झालं काय करतो, एमपीएससीचा अभ्यास करत आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणताही सब्जेक्ट झालं तर मी व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला शिकवू शकतो. तुम्ही म्हणणार हे काय कुठलं कसं काय शिकवतोय काय म्हणणार, कारण मी 5 ते 6 वर्ष झालं काय करतो, मागील एमपीएससीचा अभ्यास करतोय. त्यामुळे कुठलाही सब्जेक्ट झाला, मराठी, इंग्लिश, विज्ञान, सायन्स, भूगोल, जिओग्राफी, याचे पूर्ण काय करतो व्यवस्थित मी डिटेल अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. तर बघा मित्रांनो, हे झालं. त्यामुळे कुठलाही मतदानाचा अधिकार, तुमचं उत्तर मूलभूत अधिकारात येत नाही. मतदानाचा अधिकार कशात, कायदेशीर अधिकार या ठिकाणी येतोय. तर बघा पुढे बघा, अजून मूलभूत अधिकार संबंधित मित्रांनो अजून 12 ते 36 अशी काही टोटल किती कलम आहेत, 12 ते 36 पर्यंत अशी टोटल कर्मे आहेत. समानतेचा अधिकार 14 येईल, 15 म्हणजे कुठला येईल, मतभेद येईल कुठला, याचं टोटल तुम्ही डिटेल काय करणे बघणे गरजेचे आहे ते. तर पुढे बघा, इथं बघा पंचायत राज संदर्भात काही क्वेश्चन विचारलेला आहे. हा कुठला आहे, पॉलिटिक्स क्वेश्चन आहे. पॉलिटी म्हणजे राजघटनेचे क्वेश्चन आहेत. इथे काय ते स्थानिक शासन संस्था म्हणजे काय असतात, पंचायत राज असतात. जसं आपले ग्रामपंचायत, नगरपालिका जे असतात, आपले ग्रामपंचायत आली, तुमची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, त्यातला कशावर विचारलाय तुम्हाला, स्थानिक स्वराज्य संस्थे क्वेश्चन विचारलेले बघा. तर किमान 15 व 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत आहेत म्हणून त्यांनी विचारलेलं आहे ठिकाणी. 15 ते 45 संख्या कुठे सांगा. आता नगरपंचायतला किती असते मित्रांनो, या ठिकाणी 9 ते 15 असतात. किती असतात, 9 ते 15 या ठिकाणी असतात. लक्षात घेणे गरजेचे आहे तुम्ही. तर पंचायत समितीत मित्रांनो किती असतात, 15 ते
45 असतात या ठिकाणी बघा. तर बघा नगर परिषद किती असतात मित्रांनो? 17 ते किती असतात? 58 या ठिकाणी असतात. तर ग्रामपंचायत किती असतात मित्रांनो? 7 ते 17 सदस्य असतात. प्रत्येक ते प्रभागानुसार विभागणी त्याची केलेली असते. ते उत्तर कुठलं येईल तुमचं? 15 ते 45 या ठिकाणी तुमचं उत्तर पंचायत समिती या ठिकाणी तुमचं उत्तर या ठिकाणी असेल. तर चला पुढे बघू. तर बघा या ठिकाणी मित्रांनो राज्यपाल संबंधित म्हटल्यावर तुम्ही काय बोलले? विसंगत शब्द, विसंगत, वेगळा किंवा असत्य असं विधान ओळखावे चालले. राज्यपालाच मित्रांनो सर्वात महत्वाचा कलम कुठला? 153 महत्वाचा कलम आहे. राज्यपालाच पद आहे. 154 म्हणजे काय ते मित्रांनो? राज्यपालाचे कार्यकारी अधिकार दिले. एवढे डिटेल तुम्हाला जाण्याची गरज नाही पडली. ते एमपीसी मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये विचारतात ते आम्हाला एक्झाम मध्ये. तर या ठिकाणी बघा, तर राज्याचे घटनात्मक 153 कलम महत्वाचा तुम्ही लक्षात ठेवा. बघा राज्याचे घटनात्मक प्रमुख ते असतात, बरोबर आहे. राज्याचे घटना प्रमुख असतात. राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात या ठिकाणी काय त्यांनी विचारलेलं आहे त्यांनी, बरोबर आहे. तर राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण असतात मित्रांनो? या ठिकाणी कोण असतात? तर मुख्यमंत्री या ठिकाणी कार्यकारी प्रमुख असतात. कोण असतात? मुख्यमंत्री असतात या ठिकाणी. कोण असतात? मुख्यमंत्री कार्यकारी प्रमुख असतात. त्यामुळे हे राज्याचे कार्यकारी अधिकारी आहेत. कोणाला? राज्यपालाला कार्यकारी अधिकारी आहेत. कार्यकारी प्रमुख नसून त्यांना फक्त अधिकार आहेत, कार्यकारीचे अधिकार आहेत. तर आणि कार्यकारी प्रमुख म्हटलं तर कोण येणार? तुमचं मुख्यमंत्री या ठिकाणी येणार. ते घटनात्मक प्रमुख आहेत, बरोबर आहे. राज्यपाल घटनात्मक प्रमुख आहेत. तर राज्याबाहेरील व्यक्ती असावा त्यांनी संकेत त्यावेळेस काय पडला होता? त्यावेळेस संसदेमध्ये काय पडला होता? त्यांनी विचार मांडला होता त्यावेळेस त्यांनी. राज्याबाहेरील व्यक्ती असावा म्हणजे राजकारणाशी संबंधित नसावा. बघा ठिकाणी चौथा काय सांगितले? राज्यातील कार्यकारी मंडळात त्यांचा समावेश नसतो म्हणून सांगितले. पण राज्याच्या कार्यकारी मंडळात त्याचा समावेश असतो मित्रांनो या ठिकाणी. लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे 4 नंबर तुमच्या या ठिकाणी काय येईल? विधान तुमचं काय येईल या ठिकाणी? चूक येईल तुमचं. तर बघा पुढे क्वेश्चन बघू. बघा तंतुमय पदार्थ नसणारा विचारले. तंतुमय पदार्थ म्हणजे तुम्हाला काय विचारले या ठिकाणी मित्रांनो? सायन्स क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. मिक्स क्वेश्चन आहेत, सायन्स पर्यावरण असे मिक्स क्वेश्चन आहेत. कधी कधी ओळखण्यामध्ये कन्फ्युजन सुद्धा होऊ शकतं तुमचं. तर तंतुमय पदार्थ या ठिकाणी त्यांनी दिलेले. तंतुमय पदार्थ म्हणजे काय असतात मित्रांनो? या ठिकाणी कर्बोदके या ठिकाणी असतात. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कर्बोदके पदार्थ असतात. तुम्ही जर सायन्स व्यवस्थित बघितलं, तुम्ही बेसिक जर पुस्तक बघितले असेल ना, तुमच्या या ठिकाणी तुम्हाला इझिली तुम्हाला या ठिकाणी जाऊ शकते. ते बघा एकदम बेसिक जी बुक आहेत, पहिली ते 5वी 8वी 10वी पर्यंतची बुक आहेत, त्यातलंच क्वेश्चन तुम्हाला ऍज इट इज विचारलेले आहेत त्यांनी. कर्बोदके म्हणजे तंतुमय पदार्थ असतात. बाजरी येतात, त्यामध्ये पालेभाज्या येतात मित्रांनो, धान्याचा कोडा येतो. पुन्हा काय ते मार्गारीन त्याच्यामध्ये येते का मित्रांनो? या ठिकाणी मार्गारीन त्याच्यामध्ये येत नाही या ठिकाणी मित्रांनो. लक्षात घ्या तुम्ही. थोडं इकडे चालतो काय ते दिसत नाही ते. बाहेर ठिकाणी तंतुमय पदार्थ म्हणजे काय सांगितलं आपण? जसं ते मित्रांनो सांगितलं तर कर्बोदके सांगितलं, बरोबर. त्यामध्ये कुठले येतात? बाजरी येतात, पालेभाज्या, धान्य कोडा या ठिकाणी येते मित्रांनो. तर मार्गारीन म्हणजे काय असतं? मेदयुक्त येतात. मेदयुक्त पदार्थ या ठिकाणी येतात. त्यामुळे काय तुमचं चौथं उत्तर असेल. कसलं येते? मेदयुक्त तुमच्या ठिकाणी म्हणजे स्निग्ध पदार्थ याच्यामध्ये काय असतात? मार्गारीन मध्ये जास्त असतात या ठिकाणी बघा. तर पुढचं बघा मित्रांनो, 128 क्वेश्चन आहे या ठिकाणी. पेंच, नवेगाव, चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे असं विचारलं ठिकाणी. तर मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, हा कशाचा आहे? राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे ठिकाणी. कुठला क्वेश्चन आहे? तर हा राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित क्वेश्चन आहे या ठिकाणी बघा. तर हा पेंच, नवेगाव, नोंदवली राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे ठिकाणी. तर टोटली महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 6 राष्ट्रीय उद्याने आहेत मित्रांनो. सर्वात महाराष्ट्रात पहिलं राष्ट्रीय उद्यान मधलं कुठलं असेल तर ते कुठलं आहे? ताडोबाचं आहे. 1975 साली काय केलंय? ताडोबा म्हणजे कुठं आलं ते? ताडोबा म्हटल्यावर काय आलं तुमचं? ताडोबा ठिकाणी बघा. राष्ट्रीय उद्यान मध्ये येते कुठलं आलं? ताडोबा येते. महाराष्ट्रातील सर्वात पहिले कुठलं आलं? ताडोबा तुमच्या या ठिकाणी येईल. पहिलं कुठलं आहे? ताडोबा. किती आलं? पहिलं आहे. कुठं आलं तर ते चंद्रपूर या ठिकाणी तुमचं येईल. चंद्रपूर पहिला आहे. 1975 साली स्थापन केलेलं होतं ते चंद्रपूर. 2 नंबरच कुठला असेल तुमचं? तर नवेगाव गोंदिया. नवेगाव गोंदिया आहे. पुन्हा आपण नागपूरलाच पंडित जवाहरलाल नेहरू तेच पेंच इथे दिलेला आहे. कुठे येते ते? नागपूरमध्ये येईल तुमचं. पेंच नागपूरमध्ये येईल. पुन्हा गोगामळ कुठं आलं तुमचं? तर अमरावतीमध्ये येईल. कुठे? अमरावती या ठिकाणी येईल. जॉग्राफी संबंधित तुमचा क्वेश्चन आहे. तर चांदोली कुठे येणार मित्रांनो? सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या ठिकाणी येईल तुमचं. रायगड ठिकाणी चांदोली येणार नाही. त्या समावेश चांदोली क्षेत्रामध्ये येत नाही.
रायगड येत नाही त्यामध्ये. संजय गांधी कुठं आलं तुमच्या मित्रांनो, लास्टच कुठलं संजय गांधी म्हणजे टू कुठं आलं, मुंबई उपनगर बोरिवली या ठिकाणी येईल तुमचं. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. पुढं महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वती प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या आहेत म्हणून त्यांनी विचारले. प्रमुख आदिवासी कुठला सह्याद्री पर्वती प्रदेश म्हणजे कोकणमध्ये येईल, कोकण किनारपट्टी येणार मित्रांनो, ते कोकण किनारपट्टी. आता कोरको म्हटल्यावर कुठली आली मित्रांनो, कोरकी कुठं आली तुमचं, अमरावती आली. अमरावती म्हणजे कुठं आलं, मेळघाट या ठिकाणी तुमचं येईल अमरावती. अमरावती तुमचं मेळघाटला येईल, त्यामुळे आन्सर येणार का नाही, एका ह्याच्यावर इलिमिनेशन करून काढायचं. म्हणजे काय करायचं, कट पद्धतीने जायचं. वारली म्हणजे कुठला आलं मित्रांनो, वारली एक शब्द बघा, वारली कोकण कडेच येतोय तो. वारली म्हणजे ठाणे ह्या भागात काय येतो, पालघर या ठिकाणी वारली तुमचं येईल. बघा ते कोकण. भिल्ल म्हणजे बघा इथं, भिल्ल म्हणजे कुठं आलं, नंदुरबार या ठिकाणी तुमचं येईल. कुठं आलं, नंदुरबार या ठिकाणी येईल. भिल्ल सुद्धा कुठे, नंदुरबारला येईल. त्यामुळे हा गेला क्वेश्चन, उरला कुठला क्वेश्चन, हा वारली आणि कोकण कुठे येईल, कोकणात कुठे येईल, कोकणमध्ये म्हणजे सह्याद्री पर्वती प्रदेशात येतील. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर काळी मृदा मित्रांनो बघा या ठिकाणी, काळी मृदेचे वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे सांगितले त्यांनी, वैशिष्ट्य गुणधर्म नसणारे या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे. तर काळी मृदा मित्रांनो कुठे येत असते, तर ती काळी मृदा मध्य महाराष्ट्रामध्ये येते. मध्य महाराष्ट्रामध्ये कुठं येते, पठारी प्रदेशावर काय केली जाते, हे येते कुठं, पठारी प्रदेशावर या ठिकाणी काळी मृदा असते. सोलापूर, सांगली, सातारा जी मराठवाडावर म्हणजे कुठे संभाजीनगर विभाग आहे, ते काय केलं या ठिकाणी तुम्हाला काळी मृदा बघायला सर्वात जास्त प्रमाणात कुठली असते, काळी मृदा महाराष्ट्रामध्ये बघायला आपल्याला मिळते. सर्वात जास्त प्रमाणात बघायला मिळते. 49% जास्त पर्सेंटेज मध्ये कुठला असते, काळी मृदा महाराष्ट्रामध्ये आहे. तर बेसाल्ट खडकच म्हणजे कुठला असता, पठारी प्रदेश असतो मित्रांनो. तुम्ही जॉग्राफी वाचला असेल तर त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. ते मध्य महाराष्ट्रामध्ये येते बेसाल्ट पठार खडकाचा अक्ष येऊन. तर टिटॅनिक फेरेस मॅग्नाइट या घटकाच्या द्रव्यामुळे त्याला काळा रंग प्राप्त झालेला असतो ठिकाणी, हे सुद्धा विधान तुमचे बरोबर आहे. तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता ठिकाणी जास्त असते, पावसामध्ये असते. उन्हाळ्यामध्ये काय त्याला पडतात, जास्त काय पडतात, भेगा पडतात. उन्हाळ्यामध्ये भेगा पडतात, हे मातीला लक्षात घेणे गरजेचे आहे. तर काय म्हटलं जातं बघा, या मृदेला रेगुल मृदा म्हटली जाते, बरोबर आहे. कापसाची दुसरं अजून विधान बघा, कापसाची काळी मृदा सुद्धा म्हटले जातं बघ, कारण ते आपण सांगितलं मराठवाड्यामध्ये काय केलं, कापूस जास्त उगवलं जातं, कापसाची काळी मृदा सुद्धा म्हटलं जातं त्याला, कापसाची काळी मृदा सुद्धा म्हटलं जातं. पण त्याला गाळाची मृदा या ठिकाणी म्हटलं जात नाही मित्रांनो. गाळाची मृदा असते कुठं, तर कोकणामध्ये, तिथं जास्त पाऊस असतो, त्यामुळे तिथं गाळाची मृदा कुठे, कोकणामध्ये तुमचं सिंधुदुर्ग या भागात जास्त पाऊस पडतो, तिथं मृदा असते ती गाळाची मृदा. त्यामुळे विधान तुमचं चौथ्या ठिकाणी काही चूक असणार. रेगुल मृदा बरोबर आहे काळी मृदे संबंधित, पण गाळाची मृदा या ठिकाणी येत नाही विधान, त्यामुळे ते उत्तर तुमचं 4 नंबर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा. तर बघा या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, भेगा पडतात, पुन्हा काय जास्त टक्के आहे. आणि सुपीक मृदा सुद्धा याला काय म्हटलं जातं, काळी मृदेला काय म्हटलं जातं, सुपीक मृदा सुद्धा असं म्हटलं जातं याला. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी पुढचा. तर बघा, महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता सर्वसामान्य काय विचारले त्यांनी, वापरानुसार सर्वात जास्त आणि सर्वात कमी अशी काय केली जोडी त्यांनी दर्शवण्यासाठी सांगितलेली आहे. म्हणजे जास्त कुठला वापर होतो, त्याच काय सांगितले, कालवा, उपसा सिंचन, कालवा, तलाव सांगितले, विहिरी सांगितले, पुन्हा विहीर, तलाव या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात जास्त कुठलं मित्रांनो असतो, तर विहिरीचं या ठिकाणी काय असते, तर कालवा, उपसा असतो, कालवा, तलाव असतो का, नाही, विहीर आणि काय असतो, तलाव. आता बघू, सगळ्यात बघू विहिरीचा सर्वात जास्त वापर किती असतो मित्रांनो, 55% या ठिकाणी तुमचं असते. त्यानंतर कुठला असतो, कालवा असतो मित्रांनो. कालवाचा किती असतो मित्रांनो, 22.5 या ठिकाणी क्षेत्र व्याप्त. तर तलाव म्हणजे किती असतो मित्रांनो या ठिकाणी, तर 14.5% या ठिकाणी तलावाचा क्षेत्र असते. राहिलं कुठलं तुमचं उपसा सिंचन किती असतं, 8% तुमचं उपसा सिंचन या ठिकाणी असतं मित्रांनो. तर बघा, तर पहिलं दुसरं तर गेलाय त्याची बघा, विहीर सर्वात जास्त विहीर आहेत अहमदनगर, आपलं सोलापूर, सांगली या भागामध्ये विहिरीचं जास्त क्षेत्र आहे ठिकाणी. उपसा सिंचन बघायला गेलं तर मित्रांनो सर्वात जास्त कुठं वापर केला जातो त्या ठिकाणी, तर कोल्हापूरला असतो. कुठं असतो, कोल्हापूरला सर्वात जास्त उपसा सिंचनचा वापर होतो या ठिकाणी बघा. सर्वात जास्त विहिरी, सर्वात कमी कुठला, तर उपसा सिंचन आहे सिंचन क्षेत्रामध्ये विचारत आहे तुम्हाला. तर सर्वात जास्त कुठला येईल वापर जास्त बघा, तर कुठला सर्वात, तर उत्तर काय येईल तुमचं, सर्वात जास्त म्हटल्यावर कुठलं येईल तुमचं, विहीर येईल, आणि सर्वात कमी म्हटलं तर कुठले, उपसा सिंचन येईल. उत्तर तुमचं 3 नंबर या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी बघा, 3 नंबर उत्तर असेल तुम्हाला. चला पुढे बघू.
का मित्रांनो स्क्रीन आपली मोबाईलची आहे, त्यामुळे काय करतो डिटेल आपण व्यवस्थित तुम्हाला लिहून एवढं टाकू शकत आहे. मोठ्या मोठ्या जसे स्क्रीन असते तसे, पण जे सांगतोय ते क्वालिटी असणार आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका या ठिकाणी. बघा, खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते ठिकाणी विचारले त्याने मित्रांनो. रेखावृत्ती म्हणजे कसं असतात मित्रांनो, जे असे उभे रेषा असतात, म्हणजे असं गोलार्ध असतो, बरोबर. रेखावृत्त म्हणजे कसं असतं मित्रांनो, अशा उभ्या रेषा काय केल्या जातात त्यांनी, अशा असतात. कशा असतात, उभ्या रेषा. उभ्या रेषा म्हणजे काय असतात मित्रांनो, रेखावृत्ते असतात. आणि आडव्या रेषा जर म्हटलं तर ते काय असतात मित्रांनो, अक्षवृत्ते या ठिकाणी असतात. लक्षात घ्या, कसं अक्षवृत्ते असतात. हे म्हणजे काय, उभ्या रेषा म्हणजे काय झालं, रेखावृत्ते झालं तुमचं. लक्षात घ्या तुम्ही. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ती परस्पर समांतर असतात का, पर्याय रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते आहेत त्यांनी विचारलेले. परस्पराशी समांतर आहेत का ते, बघा. तर ते कशा असतात, उभ्या रेषा असतात. तर हे त्यांचं उत्तर येणार नाही. पुन्हा काय येतात, लांबीने कशा असतात, समान असतात मित्रांनो. तर प्रत्येक रेखावृत्त कसं असतात, लांबीने समान असतात. आता हे रेखावृत्त घेतलं, इकडून हे जर रेखावृत्त घेतलं असं येणार, हे पृथ्वी रेखावृत्त कसं झालं, इकडून कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला. बघ, इकडून इकडचं रेखावृत्त आणि हे रेखावृत्त कसं असतात, सेम लांबीचे असतात. पुन्हा हे रेखावृत्त हे रेखावृत्त कसं असतात, सेम लांबीच्या ठिकाणी असतात. असे पूर्ण रेखावृत्त कसे असतात, सेम लांबीच्या ठिकाणी असतात. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर तुमचं उत्तर काय असणार, लांबी समान तुमचं उत्तर असणार आहे. मूळ रेखावृत्त आणि बृहत्तर रेखावृत्त येणार नाही, कारण ते काय असतात, कमी जास्त या ठिकाणी काय असतात, रेखावृत्ती, मूळ रेखावृत्ती असतात. त्याला बृहत्तर रेखावृत्ती असं म्हणतात, त्याला विषुववृत्त रेखावृत्ती सुद्धा म्हणतात. त्यामुळे उत्तर येणार नाही तुमचं. तर झिरो रेखावृत्ती म्हणजे काय असतात, झिरो रेखावृत्ती म्हणजे कुठलं असतात, ते विषुववृत्त रेखावृत्ती म्हणजे मूळ रेखावृत्ती असतात या ठिकाणी. ही विषुववृत्ती असतात इथं, हे विषुववृत्ती झालं, विषुववृत्ती झालं. आणि हे जे असतात कुठलं असतं तुमचं, ध्रुव असतं, ध्रुववृत्त असतात इथे. हे लक्षात घ्या तुम्ही, हे ध्रुव असतात. आणि हे जे असतात कुठले, विषुववृत्ती लाईन असते तुमची, हे टोक विषुववृत्ती लाईन असते इथे. लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. तर चला पुढे बघू आपण. तर बघा इथे 133 क्वेश्चन आहे मित्रांनो. इथे काय, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता आहे ठिकाणी विचारलेला आहे. तर छत्तीसगड दक्षिण भाग, ओडिसा राज्याचा नैऋत्य भाग, छत्तीसगड राज्यामध्ये ओडिसाचा भाग, पूर्वेचे पठार आणि कर्नाटकचे पठार. त्यानंतर तुमचं उत्तर कर्नाटकचे पठार असणार. सरळ सरळ क्वेश्चन तुम्हाला एमपीसीला सुद्धा याच्यावर की क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत एमपीसीच्या एक्झाम मध्ये सुद्धा. बघा इथे, तर कर्नाटक पठारलाच काय म्हटलं जातं मित्रांनो, कर्नाटक मध्ये काय असलं, आता कर्नाटक शब्द आहेत, खरं थोडं वेगळं वाटेल. कर्नाटक आहे, कर्नाटक मध्ये काय केलं जातं, जिथे मैदान आहेत ना तिथे काय म्हटलं जातात, कर्नाटकचे पठार असं त्या ठिकाणी म्हटलं जातात. कर्नाटक मध्ये मैदानाला कर्नाटकचे काय म्हटलं, कर्नाटकचे पठार या ठिकाणी असं म्हटलं जातं त्या ठिकाणी त्यांना. तर चला पुढे बघू. तर सखोल शेती, सखोल शेतीवर या ठिकाणी काय केलंय तुम्हाला 134 क्वेश्चन विचारला. काय शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीपैकी कोणत्या आहेत त्याने विचारलेला आहे ठिकाणी विचारलं. सखोल शेती, तर सखोल शेती म्हणजे काय असतं मित्रांनो, या ठिकाणी कसं असतं, ते कमी जास्त क्षेत्र असते या ठिकाणी. सखोल शेती म्हणजे कसं असतं, कमी जास्त क्षेत्र असते. कमी जास्त क्षेत्र म्हणजे कमीत कमी, म्हणजे कसं असतं, जे कसं असतं, सखोल शेती म्हणजे कमीत कमी क्षेत्र या ठिकाणी असतं तुमचं. त्यामुळे ते काय ते विचारलंय बघा दुसरं, तर इथे ते एका प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्र असते. विस्तीर्ण म्हणजे जास्त असते, त्यामुळे विधान तुमचं पहिलं चुकीचे ठरेल. कारण सखोल शेती म्हणजे कमीत कमी क्षेत्र या ठिकाणी असते. म्हणजे मनुष्यबळाचा या ठिकाणी काय केला जातो, जास्त वापर केला जातो मित्रांनो. कसं असतो, मनुष्यबळ, मनुष्यबळ जास्त वापर केला जातो. आणि या ठिकाणी मर्यादित काही यंत्रसामग्री वापरली जाते. मर्यादित यंत्रसामग्री, यंत्र वापरले जातात, मर्यादित वापरले जातात या ठिकाणी. बघा, विस्तारणे म्हणजे काय असतं म्हणलं, त्यामुळे मनुष्यबळ आणि मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर असतो आणि मर्यादित यंत्रीकरण असतो. म्हणजे तुमचं उत्तर कुठले, बळ आणि काय ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. का तर विस्तार म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्र सांगितले, पण तसं सखोल शेती पण नसते, कमीत कमी क्षेत्र असते. चला तर पुढे बघू. 135 बघा, गुजरात राज्याशी संलग्न असलेला महाराष्ट्र जिल्हा गट कोणता विचारले. बघा थोडक्यात नकाशा काढू महाराष्ट्राचा या ठिकाणी. बघा मित्रांनो, हे जरा किनारपट्टी अशी, बघा महाराष्ट्राचा थोडक्यात आपण काय करू, नकाशा काढण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी थोडा वेगळा झालाय, समजून घ्या जरा. तर काय झालं मित्रांनो, इथं तुमचं काय कलर चेंज करू थोडा आपण जरा. बघा, तर बघा हे जे घटक कुठला आहे मित्रांनो, इथं काय तुमचा हा नंदुरबार आणि हा तुमचा कुठला येईल, धुळे येईल या ठिकाणी मित्रांनो. तर हा कुठला येईल, हा तुमचा गुजरात राज्य इथे ठिकाणी येईल. गुजरात राज्य हे कुठलं असतं तुमचं, गुजरात राज्य झालं तुमचं, गुजरात राज्य.
तर आणि हे कुठला येईल तुमचं बघा, हा भाग आहे, हा कुठला येईल तुमचा नंदुरबार या ठिकाणी वर येईल, नंदुरबार येईल बरोबर. आणि हा जो भाग आहे एवढा, हा तुमचा कुठला येईल मित्रांनो या ठिकाणी धुळे भाग येईल. म्हणून नंदुरबार आणि धुळे दोनच असे किती काय झालेले आहेत इथे चिटकलेले आहेत, कुणाला गुजरात राज्याशी संलग्न आहेत. इथे एक तुमचा येईल पण हा जळगाव, जळगाव कुठं झालाय मध्य प्रदेश आलेला आहे, त्यामुळे जळगाव या ठिकाणी येणार नाही दुसऱ्या ऑप्शन मध्ये. ठाणे पालघर तर एकदम खाली येतात मित्रांनो, इथं ठाणे पालघर येतात, त्यामध्ये गुजरात राज्य संलग्न येत नाहीत. मुंबई तर एकदम खाली येते इथं, त्यामुळे चौथा येणार नाही, तिसरा बी येणार नाही, दुसरा काय येणार नाही. जळगाव मध्य प्रदेशशी चिटकलेला आहे, त्यामुळे नंदुरबार आणि धुळे हा एकमेव गुजरात राज्याशी संलग्न आहे त्या ठिकाणी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्र या ठिकाणी, सर्वसाधारण मासे म्हणजे मत्स्य वर्ग यांच्याशी विसंगत असलेल्या पर्यायाखालीपैकी ओळखा म्हणून सांगितले त्यांनी. तर काही मासे दीर्घायू असतात, बर, तर काही मासे अल्पायुष्य असतात, काही मासे हृदय 3 कप्प्याचे असते का मित्रांनो. तर माशाचे मत्स्य वर्गाचे हृदय किती कप्प्याचे असते मित्रांनो या ठिकाणी, तर 2 कप्प्याचे असतात मित्रांनो या ठिकाणी. त्यामुळे विधान तुमचं 3 या ठिकाणी चूक असेल. शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलतात मित्रांनो, म्हणजे शीत रक्ताचे या ठिकाणी असतात. कसले असतात हे मासे, म्हणजे मासे शीत रक्ताचे असतात, म्हणजे आजूबाजूच्या व तापमानानुसार बदलणं म्हणजे शीत रक्ताचे या ठिकाणी त्यांना म्हटलं जातं मित्रांनो. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू या ठिकाणी आपण पुढचा 137 क्वेश्चन आहे मित्रांनो या ठिकाणी बघा. रोगावरती तुम्हाला विचारलाय, रोगावरती, कारण पूर्ण कव्हर सायन्सचा पूर्ण भाग कव्हर केलेला आहे. संपर्कजन्य रोगाचा गट या ठिकाणी ओळखा म्हणून सांगले त्यांनी. मित्रांनो पहिला ऑप्शन जर बघितला तुम्ही तर मित्रांनो बघा, तर अॅनिमिया कसला मित्रांनो, लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया रोग आहे. कसलाचा, लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन तुम्ही इलिमिनेशन म्हणजे कट पद्धतीने जायचं, त्यामुळे पहिला ऑप्शन तुमचा या ठिकाणी खरा म्हणजे निघून गेला. बघा दुसरा ऑप्शन बघा, नायटा इसब युरेमिया या ठिकाणी बघा. दुसरा ऑप्शन बघा, आता युरिया म्हणजे मित्रांनो काय असतो, जे रक्तामध्ये जे असतात काय युरियाचं प्रमाण काय झालेलं आहे जास्त झालेलं असते, त्यामुळे काही युरेमिया या ठिकाणी होत असतो तुम्हाला, त्यामुळे दुसरा ऑप्शन सुद्धा गेला. त्या ठिकाणी तिसरा ऑप्शन बघा, खरोज नायटा गलगंड बघा या ठिकाणी गलगंड मित्रांनो बघा, आता इलिमिनेशन कसं होतं बघा, गलगंड तिसरा सुद्धा चूक आहे. तर गलगंड हा मित्रांनो काय असतो, तो हा आयोडीनच्या अभावामुळे होत असतो. कुठला असतो, आयोडीन, काय होतो, आयोडीनच्या अभावामुळे तुम्हाला काय होतो, गलगंड या ठिकाणी रोग होत होतो. गलगंड म्हणजे टायटर सुद्धा त्याला म्हटलं जातं गलगंड. आणि हे बाकीचे राहिला चौथा ऑप्शन खरोज, इसब आणि गजकर हे तुमचे पूर्णतः कसे आहेत मित्रांनो, संपर्कजन्य आहेत मित्रांनो, संपर्कजन्य रोग आहेत या ठिकाणी तुमचं. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू, कारण जास्त व्हिडिओ मोठा बनत जाईल, जास्त एक्सप्लेनेशन सांगत बसले. तर बघायचं मित्रांनो, मेलेल्या जनावरांच्या 38 क्वेश्चन, मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाचे प्रचलित काय आहे मित्रांनो. तो बोनमील मित्रांनो काय केलं जातं, शेतकरी ते बॅगा आणतात मोठ्या 40-40 किलोचे ते बॅगा असतात, खते असतात बरोबर आहे, त्यामुळे काय केलं जातं, खताच्या बॅगा असतात ते म्हणतात बोनमील. ते काय केले जातात कत्तलखान्यामध्ये, ते हाडापासून ते जनावरांपासून जे असतात ना त्याच्यापासून हाडापासून काय केले बनवले, रॉ मटेरियल जे असतं त्यापासून काय केले जाते, बोनमील बनवलं. बोन म्हणजे हाड असतं मित्रांनो, बोन महत्वाचं काय, बोन म्हणजे हाड म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, असं आहे ते, बोन म्हणजे हाड असतं. त्याच्यापासून काय झालं, खत बनवले जातात ते मित्रांनो. तर चला पुढे बघू, नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये काय सांगा, शरीर बांधणी कीवर्ड महत्वाचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही या ठिकाणी थोडं वर घेऊ बघा या ठिकाणी. तर बघा, शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्ये या ठिकाणी तुम्हाला कोणत्या घटकापासून मिळतात या ठिकाणी विचारलेले आहे. तर पिष्टमय पदार्थ मित्रांनो, तर बघा जे असतात पिष्टमय पदार्थ म्हणजे काय असतात मित्रांनो, त्यालाच काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, काय म्हणतात, कार्बोहायड्रेट असं म्हटलं जातं, कार्बोहायड्रेट्स असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे हे काय करतात मित्रांनो, तर ते ऊर्जा पुरवण्याचं काम काय करतात, ऊर्जा पुरवण्याचं काम या ठिकाणी करतात. तर बघा दुसरं मेद म्हणजे काय असतात, मेद म्हणजे काय असतात मित्रांनो, चरबीयुक्त असतात. ते काय असतात, मेद म्हणजे काय असतात, चरबीयुक्त असतात. सर्वांच्या शरीरात 9% मेदच असते. आणि पिष्टमय पदार्थ कार्बोहायड्रेट्स आणि किती 4% असते शरीरामध्ये. तुम्ही सायन्स वाचला असेल तर तुम्हाला माहितीच असेल. बघा तर काय केलं जातं, चरबीयुक्त असतात. मेद म्हणजे काय केलं जातं मित्रांनो, शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे काम करतात. हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे, एक्सप्लेनेशन करण्याचे, कारण अनालिसिस एक्सप्लेनेशन सुद्धा महत्वाचं आहे. भविष्यात याच्यावर क्वेश्चन तुम्हाला येतील. तापमान नियंत्रित करण्याचे काम करतात मित्रांनो. थोडं अक्षर व्यवस्थित येत नाही ते पण समजून घ्या. बघा जीवनसत्व म्हणजे काय असतात मित्रांनो या ठिकाणी बघा, जीवनसत्व म्हणजे काय असतात, शरीराची योग्य वाढ होण्यासाठी जीवनसत्व वेगवेगळे घटक ए बी सी जे काय आपले घटक आहेत जे काय लागतात ते महत्वाचं आहे. कसं आहे, जीवनची योग्य वाढ होण्यासाठी जीवनसत्व असतात. दुसरे काय, वेगवेगळ्या जी काय आपल्या क्रिया प्रक्रिया असतात
क्रिया प्रक्रियाचे काय करणं, योग्य पालन करणे, पचन अपचन जे काय असतात क्रिया प्रक्रिया शरीराची होतात ते महत्वाचे असतात. या ठिकाणी बघा, शरीराचा विकास होण्यासाठी काय असतात, जीवनसत्वे महत्वाचे असतात. सर्वात महत्वाचे मित्रांनो प्रथिने जे असतात त्यालाच काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, प्रोटीन असं म्हटलं जातं. जे आपण व्यायाम करणारे जे असतात बघा विद्यार्थी काय असतात, ते काय घेतलं, शरीराची बांधणी करण्यासाठी मजबूत, जे पोलीस भरती करणारे आर्मी करणारे ते काय करतात, प्रोटीन घेतात. काय आणले, प्रोटीन आहे म्हणतात, तसले मोठमोठे डबे आणतात प्रोटीनचे, त्याला काय म्हणतात, शरीराच्या बांधणीसाठी सर्वात महत्वाचे असतं काय असतं, प्रोटीन असतं या ठिकाणी. काय असतं, शरीराच्या बांधणीसाठी प्रोटीन तुमच्या ठिकाणी आन्सर असेल. 1 2 3 तुमचे आन्सर येणार नाही, पण ते आन्सर पिष्टमय पदार्थ काय आहे काय नाही ऊर्जेसाठी भविष्यात तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते, त्यामुळे त्याचे एक्सप्लेनेशन तुम्ही बघणं सुद्धा गरजेचं आहे या ठिकाणी. तो उत्तर काय, प्रथिन आहे. चला नेक्स्ट बघू. बघा, शरीरावर जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे कार्य काय करते सांगा. तर कुठं, रक्तबिंबिका, यालाच काय म्हटलं, रक्तबिंबिका असं म्हटलं जातं मित्रांनो या ठिकाणी. यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो, इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, याला प्लेटलेट या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे काय म्हटलं, प्लेटलेट म्हटलं जातं. म्हणजे याचं काउंटिंग कमी झालं तर बघा काय होतं, जर आपण कुठं आपल्याला जखम झाल्याचं लागलं केलं, कुठं खर्चटलं काय झालं तर ते काय होतं, रक्ताचा स्त्राव बाहेर होत असतो. त्यामुळे कधी रक्तस्राव असा जोरात कंटिन्यू चालू राहतो का नाही होतं, काय होतं, ते थोडं रक्त आल्यानंतर काय होतं, ते वर काय होतं, लाल गुठळे येऊन काय होतं, ते रक्त थांबतं येण्याचं. त्यासाठी त्यामुळे काय असतं, ते कोण काम करतात, ते शरीरातले आपल्या जे प्लेटलेट असतात ते काय करतात, रक्ताचा प्रवाह तिथे थांबतात आणि ते गुठळ्या तयार करण्याचं, म्हणजे तिथे काय करतात, रक्त गोठण्याचं काय करतात, तिथं काम ते प्लेटलेट करत असतात शरीरामध्ये. महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही ठिकाणी. पुढे कधी तुम्ही बघितलं असेल की वर रक्त गोठल्यानंतर काय होतं, लाल लाल असं काय झालेलं असतं, शरीरावर लाल असं वर आलेलं, जिथं जखम झाली तिथं आलेलं असं, म्हणजे रक्त काय होतं, येऊन वर काय होतं, गोठतं, मग रक्तप्रवाह थांबतो तिथं आपला. रक्त गोठण्याचे कुठलंही रक्तबिंबिका प्लेटलेट महत्वाचे बघा. पुढं तर चला 141 क्वेश्चन आपण घेऊ, आता थोडेच राहिले, 150 पर्यंत आहेत. पृथ्वीवर आकाश निळ्या रंगाचे दिसते, त्यांनी विचारलेलं आहे. कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे, ते काय केलं, त्यांनी विचारलेलं आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी सांगितले त्यांनी, काय सांगितले, वातावरण सांगितले त्यांनी आणि प्रकाशाचे विकरण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. तर आकाश निळे करणं दिसले, दोन्ही उत्तरे बरोबर आहेत मित्रांनो. वातावरण महत्वाचं आहे आणि प्रकाशाचे विकरण कोणत्या प्रकारे होते, ते धुलीकणावर प्रकाश पडल्यानंतर होते बघू, म्हणजे दोन्ही अ आणि ब ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. वातावरणामध्ये मित्रांनो काय असते मित्रांनो, या ठिकाणी बघा धुलीकण असते. काय असतं या ठिकाणी, धुलीकण, जे धुळे असतात, धुळी म्हणजे धुलीकण असतात, वेगवेगळे धुलीकण असतात. जसे दिल्लीमध्ये वायू प्रदूषण झालं त्यावेळी ते वातावरणामध्ये धुलीकण असतात बघा. त्यानंतर बघा तुमची वायू असतात, म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन, बघा कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जास्त झाल्यामुळे काय श्वास गेला, दिल्लीला प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणजे तेच वायू वातावरणामध्ये असतात. पुन्हा बाष्पीभवन होतं, पुन्हा जलावरण असतंय, पुन्हा काय होतं, जलावरण असतात, पण नंतर बाष्पीभवन व्यवस्थित पाण्याचं होतं. हे सुद्धा कोणी वातावरण संबंधित येते. आकाश निळे दिसण्याची काय असतात, रंगा संबंधित आहेत ते. दुसरं महत्वाचं कुठलं, प्रकाशाचे काय असते, विकरण असतं. जे सूर्याचे प्रकाश किरण येतात, प्रकाश किरणे काय होतात, ते वातावरणात धुलीकणावर पडले जातात. म्हणजे काय, वेगवेगळ्या, आणि ते कण काय करतात, वेगवेगळ्या दिशाने काय केले जातात, ते काय केले जातात, हे कण आहे समजा, हे प्रकाश काय करतात, या धुलीकणावर काय करतात, पडतात, आणि हे काय करतात, नंतर पुन्हा याचं स्कॅटरिंग होतं, नंतर काय करतात, धुलीकण वेगवेगळ्या दिशाने काय केले जातं, त्याचे नंतर पसरले जातात, विकसित होतात, वेगवेगळ्या दिशेने जातात. म्हणून प्रकाश काय करतो, एक कण असतात मित्रांनो ठिकाणी बघा, हे कणचं आपण थोडक्यात बघूया, तुम्हाला दाखवतो. हा काय, समजा इथे कण आहे, समजा तुमचा हा कण आहे, आणि प्रकाश किरण काय करतात, हे प्रकाशाला इकडून प्रकाश हे जे काय धुलीकणावर पडतात त्या ठिकाणी, धुलीकणावर पडल्यामुळे काय त्याच्यानंतर काय होतं, हे पुन्हा हे धुलीकण काय होतात, वेगवेगळ्या दिशेने काय करतात, तुमचे पसरतात. प्रकाश ह्याच्यावर पडतात कणावर, आणि ते प्रकाश किरण काय जातात, वेगवेगळ्या दिशेने काय केलं जातात, नंतर पसरले जातात. त्यालाच काय म्हणतात, प्रकाशाचे विकिरण असे म्हटलं जाते ठिकाणी. आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस काय होतं, आपल्याला कधी बघा लाल रंग दिसायला लागतो, तेच काय याचे उदाहरणं आहे, ते प्रकाशाचे विकिरण होते, लाल रंग दिसायला लागतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला आपल्याला लाल रंग सूर्याचा दिसतो नेहमी, ते तुम्ही बघू शकता निसर्गामध्ये संध्याकाळी बघा. तर चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ या ठिकाणी बघा आपण. तर 142 बघा, सर्वसाधारणपणे धातू डॅडॅश नसतात या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे. काय नसतो काय नाही त्यांनी विचारलेलं आहे ठिकाणी बघा. तर तन्य असतात धातू. धातू तन्यता म्हणजे काय असतो, ताणलेला असतात. ताणलेले म्हणजे आपण सोने तारेपासून 2 किलोमीटर पर्यंत तार काढू शकतो. सायन्स मध्ये तुम्ही वाचलं असेल. तन्य म्हणजे काय असतात, ताणलेले असतात. सोन्या चांदी तारेपासून लांब ती आपण तार काढू शकतो. म्हणजे सोन्यात सगळ्यात जास्त कुठला तन्य असेल तर सोना आहे, ते सगळ्यात लांब ती तार आपण काढू शकतो.
बघा एवढ्या एवढ्या सोन्यापासून काय ग्राम सोन्यापासून आपण एवढं मोठं काय करू बनवतो, म्हणजे ते लक्षात आलं पाहिजे तुमच्या तंतू, म्हणजे ते धातू आहे थोडक्यात. बघा पुढं, तर वर्धनीय. तर वर्धनीय म्हणजे काय असतो मित्रांनो, पत्रा. पत्रा तयार केला जातो आपण. वर्धनीय म्हणजे काय, पत्रा. म्हणजे धातू वर्धनीयता आहे, तन्य आहे. आणि ठिसूळ आहे का, तो ठिसूळ म्हणजे एकदा ढेकळासारखा ठिसूळ असतो, असा आहे का, नाही तसं आहे, मजबूत आहे, एकदम कडक आहे, टणक आहे, तो कठीण आहे. बरोबर, तो कसा आहे, ठिसूळ नसून कसला आहे, तो कठीण आहे धातू. कठीण आहे. ठिसूळ आहे का लगेच ढेकळासारखा फुटून जातो का, नाही, कठीण एकदम मजबूत असतो लोखंड. आणि सुवाहक आहे का, बरोबर आहे. ते सुवाहक म्हणजे काय असतो, त्यातून विद्युतधारा पास होते का, इलेक्ट्रिसिटी पास होते, पास होते. बरोबर आहे, विद्युतधारा पास होते. आणि उष्णतेचे सुद्धा सुवाहक असतात, ते लक्षात घ्या तुम्ही. काय असतात ते, उष्णतेचे सुद्धा काय असतात, उष्णतेचे सुवाहक असतात. म्हणजे त्यामधून उष्णता वाहते. आणि ते दुसरं काय म्हणलं, त्यातनं इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असतात, त्याने वीज पास होते, त्यामधून काय होते, वीज सुद्धा पास होते त्याच्यामधून. लक्षात घेणे गरजेचे आहे तुम्ही. उष्णता पास होते, वीज पास होते, त्यासाठी सुवाहक. दुर्वाहक म्हणजे त्यातून पास होत नसतात, म्हणजे ते काय सुवाहक आहे ते धातू. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या ठिकाणी बघू. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा ठिकाणी मित्रांनो. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय ठिकाणी निवडा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. तर कारण काय सांगले, पाणी संयुग आहे सांगितले. परिणाम बी, पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहे, त्या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे सांगितले काय नाही ते बघू मित्रांनो. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुमची काही दोन्हीच्या दोन्ही उत्तर काय तुमची बरोबर या ठिकाणी येतील. आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही कधी पेपर सोडवताना बऱ्यापैकी ना काय माहित नसेल ना तुम्हाला, एक ट्रिक सांगतो लक्षात घ्या. तर दोन्हीचे दोन्ही अ ब उत्तर असणार ना, सरळ सरळ मारून टाकायचे. जर माहित नसेल सायन्स कोणाला जास्त येत नसेल, काय नसेल, सरळ ट्रिक लक्षात ठेवा की आतापर्यंत तुम्ही मागचा क्वेश्चन बोलला अ ब बरोबर होता, आता सुद्धा बघा तुम्ही अ बरोबर असेल, असे बरेच क्वेश्चन आहेत की हिस्ट्रीमध्ये सुद्धा बघा अ ब क बरोबर असला ना, कुठे येत नाही ना, तुम्ही सरळ अ ब क बरोबर असणारेच ऑप्शन तुम्ही मारून टाकायचे. हे लक्षात घ्या, ही ट्रिक आहे आणि तुम्हाला याचा 100% तुम्हाला फ्रीमध्ये मार्क म्हणून जाणार. तुम्हाला सांगतो, कुणाला सायन्स जर येत नसेल जास्त लोड घेऊ नका, अ ब बरोबर असणारा ऑप्शन डायरेक्ट ठोकून टाका तुम्ही. अ ब बरोबर असणारा, अ ब क बरोबर असणारा तुम्हाला फ्रीमध्ये मार्क मिळून जातात या ठिकाणी. आपण ट्रिक आणि मार्क कशी घ्यायचो या ठिकाणी सांगतो व्यवस्थित. कारण एमपीएससी मध्ये सुद्धा मी ज्यावेळेस एक्झाम दिली, बऱ्यापैकी असे काय अननोन क्वेश्चन असतात मित्रांनो, की ते जे ठोकले बरोबर, बऱ्यापैकी बरोबर झालेले आहेत. 2023 ला जी क्लर्क आम्ही एक्झाम दिली, क्लर्क 2023 ची दिली, 7,000ची दिली, त्यामुळे हिस्ट्रीचे असे टोटल किती क्वेश्चन आलते मित्रांनो, 7 क्वेश्चन आलते. आणि क्वेश्चन आलते की आउट ऑफ बॉक्स आलते. आणि ज्या ज्या मित्रांनी सर्व बरोबर ऑप्शन ठोकले, अबकर बरोबर ऑप्शन ठोकले की अ ब क ड, त्यांची सर्वांची 7चे 7 मार्क बरोबर आले मित्रांनो. किती, 7चे 7 मार्क बरोबर आलते त्यावेळेस. असे क्वेश्चन एमपीसीला असे क्वेश्चन विचारतात, अननोन क्वेश्चन. त्यामुळे तुम्हाला जर या क्वेश्चन आले, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये असं पॅटर्न राहतो. त्यामुळे अ ब बरोबर, अ ब क बरोबर ऑप्शन मारा, फ्रीमध्ये मार्क म्हणून जातील. तर बघा, तर परिसंस्थेतील घटक हा अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम या ठिकाणी करतो मित्रांनो. बघा, तर वरचं थोडं एक्सप्लेनेशन राहिलेलं मित्रांनो बघू. कोणचं 143 एक्सप्लेनेशन थोडं राहिलेलं, आपण काय करू, थोडं बघू. डिटेल सांगितलं नाही आपण. बघा, संयुगे. आता महत्वाचं काय मित्रांनो, पाणी म्हणजे संयुग असतं मित्रांनो. संयुग म्हणजे काय असतं म्हणतात, घटक मूलद्रव्याचे प्रमाण निश्चित करतात. कशाचे प्रमाण निश्चित करतात मित्रांनो या ठिकाणी, मूलद्रव्याचे काय करतात, प्रमाण निश्चित या ठिकाणी करतात. ज्या घटकापासून बनलाय त्याचे प्रमाण ते काय फिक्स केलेले असतात. म्हणजे काय केले जातात, फिक्स केलेले असतात. बघा, तर या ठिकाणी त्यामुळे पाणी हे काय संयुग आहे या ठिकाणी. बघा, तर खाली काय सांगितले त्यांनी, वेगवेगळे सांगितले काय, पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन ऑक्सिजन याच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत म्हणून सांगितले. हायड्रोजन म्हणजे काय असतं मित्रांनो, हायड्रोजन म्हणजे H2 असतो. ऑक्सिजन म्हणजे काय असतं, O असतो मित्रांनो. बरोबर, म्हणजे काय झालं, H2 काय झालं, याच्यापासून काय झालं, पाणी तयार झालं मित्रांनो. हायड्रोजन प्लस पाणी झालं. ऑक्सिजन काय करतो असतो मित्रांनो, लक्ष द्या सगळ्यांनी. तर ऑक्सिजन आहे काय करत असतो, तुम्हाला ज्वलनासाठी मदत करत असतो. बघा, वेगवेगळं पाणी म्हणजे काय असतो, आग विझवण्यासाठी आपण वापरतो. गुणधर्म वेगळा आहे पाण्याचं. बरोबर, काय करतो, आग विझवण्यासाठी वापरतो आपण. तर ऑक्सिजन काय करतो मित्रांनो या ठिकाणी, ऑक्सिजन काय करतो, ज्वलनशील असतो, ज्वलनासाठी मदत करतो. बघा, कुठं आग लागली असेल वाऱ्याच्या भडक्यानं, अमेरिकेला पूर्ण अमेरिका जळालं होतं. अमेझॉन जंगल होतं पूर्ण वाऱ्याच्या भडक्यानं, वारच थांबत नव्हतं, एवढं वारं भयंकर होतं. त्यामुळे वारं काय करतं, ऑक्सिजन असते. बरोबर ना, हवा असते, हवेमध्ये ऑक्सिजन असते, आपण श्वास घेत होतो. ते म्हणजे काय होतं, ज्वलनासाठी मदत करतं. अमेझॉन जंगल निम जळलं होतं, जे फुफ्फुस म्हटलं जात होतं. बघा या ठिकाणी तुम्हाला उदाहरण फक्त देतोय मी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आणि काय झालं तुमचं, हे हायड्रोजन म्हणजे काय असतात, एकदम स्फोटक घटक असतात मित्रांनो. काय असतात, स्फोटक घटक असतात. हायड्रोजन म्हणजे स्फोटक घटक असतात. दोन्ही कसं आहेत बघा मित्रांनो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे गुणधर्म आहेत. आणि हायड्रोजन त्याच्यापासूनच तयार झालेलं आहे, पण त्याचे सुद्धा गुणधर्म वेगळे आहेत. ते विझवण्यासाठी वापरतात, पाणी पिण्यासाठी, विझवण्यासाठी पाणी वापरतो आपण. त्या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला इन डिटेल.
तर चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ या ठिकाणी. कारण इथं आपण स्क्रीनवर व्यवस्थित लक्षात व्यवस्थित एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, कारण गेसमध्ये काला होतोय सगळा. थोडं तुम्ही समजून घ्या. फक्त मी जे वर्ड सांगतो ना, तुम्ही फक्त कान देऊन व्यवस्थित शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. बघा या ठिकाणी. तर नेक्स्ट बघा क्वेश्चन 144 क्वेश्चन आहे मित्रांनो. परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतो या ठिकाणी. हा पर्यावरणाशी संबंधित क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. पर्यावरणात कधी कधी मिक्सच विचारतात क्वेश्चन बऱ्यापैकी या ठिकाणी. बघा तर बघा मित्रांनो, या ठिकाणी परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याची काम करत असतो या ठिकाणी विचारलंय. म्हणजे हा घटक जे आहे जैव विघटनशील संदर्भात या ठिकाणी काय प्रश्न येतो तुमचा. कुठला येतो? जैव विघटनशील मध्ये हे तुमचा येतो. जैव म्हणजे काय असतं, त्याचं विघटन होत असतं. म्हणजे पृथ्वीमध्ये गाडले जाणे करणे, जे काय पहिल्या काळात आपल्याला आता बऱ्याचपैकी काय उत्खनन सापडतं आपल्याला. कोळसा हे काय बऱ्याचपैकी असे कोळसा, पण ते जुन्या काळात काय झालेलं आहे, ते जमिनीखाली झाडं डोंगर किंवा पालापाचोळा जे काय असतो, पहिले प्राणी पक्षी जे काही जमिनीखाली गाडले गेले, डायनासोर वगैरे असे काढले गेले, ते म्हणजे काय झाले, त्याचं संक्रमण झालेलं आहे. त्याचं मृत्यू पावल्यानंतर काय झाले, त्याचं संक्रमण एका ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याच काय होते, त्याच्यामध्ये मृदेमध्ये त्याचं काय ऊर्जेचे रूपांतर होते. म्हणजे काय होते, नंतर ते संक्रमण होत असते. म्हणजे विघटक होते म्हणजे काय, जैव विघटनशील त्या ठिकाणी होत असते. लक्षात घेणे गरजेचे. सात्मीकरण होते काही ठिकाणी, सात्मीकरण होत नाही. विसर्जन होते का, विसर्जन होत नाही. रसायस्करण होते का, नाही होत. विघटन म्हणजे काय, संक्रमण होते. जमिनीखाली गाडले जाऊन काय होतात, पालापाचोळा असो, प्राणी असो, किंवा जुने जे काही डायनासोर ते मेलेले आहेत पहिले काही, किंवा पूर परिस्थिती आल्यानंतर काही माणसं मेलेली असते, त्यांच्या हाडापासून झीज होऊन काही जमिनी काय झाले, मृदेमध्ये ऊर्जेचे रूपांतर त्यांनी झालेलं आहे ठिकाणी. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया ठिकाणी. तर भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता आहे त्यांनी सांगितले. भारताच्या प्राचीन इतिहासाचा कालखंड या ठिकाणी सांगितलेला आहे मित्रांनो. तर कुठलाही तुमच्या मित्रांनो डायरेक्ट क्वेश्चन बघायचे का, तर अश्मयुगीन काळापासून तुम्हाला डायरेक्ट माहिती असेल तर डायरेक्ट उत्तर येण्यासारखं काय कन्सेप्च्युअल काय सांगण्याची गरज नाही कन्सेप्ट. तर 8व्या शतकापर्यंत तुमचं दुसरं उत्तर या ठिकाणी येऊन जाईल मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपण थोडं डिटेल घेऊ. तर प्राचीन इतिहास असतो मित्रांनो, याचं बघू. कुठलाही इतिहास प्रकार कुठले आहेत, प्राचीन आहे. दुसरं कुठला आहे, अश्मयुगीन आहे. नंतर कुठला आहे तुमचा प्राचीन. तर उत्तर काय येईल तुमच्या या ठिकाणी, 2 नंबर तुमचं उत्तर असणार. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत येतं होतं. तर पहिलं कुठलं आहे तुमचं, प्राचीन आहे बरोबर. दुसरं कुठली, मध्ययुगीन येईल. मध्ययुग येतं. नंतर कुठलं येतं, आधुनिक युग येतं. म्हणजे आता चालू आहे ते. म्हणजे प्राचीन युग कधी असते मित्रांनो, 1 पासून 8व्या शतकापर्यंत काय होतं त्यांचं, 1 ते 8 शतक. आणि 9 ते 18व्या 9 ते 18व्या शतकापर्यंत कुठलं आलं, मध्ययुगीन आलं. आणि आधुनिक युग म्हणजे कळलं 19 शतकापर्यंत ते आजपर्यंत आता आपण जे जगतोय ते आधुनिक युग झालं. याच्या तिन्हीवर सुद्धा तुम्हाला काय केलं असतं, वेगवेगळे इतिहासामध्ये क्वेश्चन विचारले जातात. हा इतिहासावर क्वेश्चन आहे ठिकाणी. म्हणून इथे काय विचारलं, प्राचीन विचारलं. प्राचीन म्हणजे किती येणार मित्रांनो, 1 ते 8 तुमच्या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे. बघू शकता 1 ते 8 तुमच्या ठिकाणी उत्तर असणार आहे 8व्या शतकापर्यंत. आणि त्यांनी मध्ययुगीन जर विचारला तर कुठलं येईल, 9 ते 18 ते उत्तर तुमचं असलं पाहिजे. आणि आधुनिक म्हणलं तर 19 ते आजपर्यंत असं उत्तर आलं पाहिजे. भविष्यात याच्यावर सुद्धा फ्रेम क्वेश्चन तयारी करू शकतात ते. बघा पुढं. तर खालीपैकी योग्य विधाने कोणती आहे त्याने विचारलेलं आहे मित्रांनो. तर हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हटले जातात. बरं, सिंधू म्हणजे काय झालं, सिंधू कुठून तयार झाले मित्रांनो, सिंधू नदी होती, तिथून काय झाले, सिंधू नदी होते. तुम्ही हडप्पा मोहिंजोदडोचं ती काय ऋतिक रोशनचा पिक्चर आहे, तुम्ही ती पाहिला असेल, त्याच्यामध्ये होते. त्यांनी सांगले सिंधू संस्कृती, त्याच्यावर काय ते पिक्चर त्यांनी आणलं. सिंधू नदी कशी वाहत गेली होती, पूर आला होता, शेवट त्यांनी सिंधू नदी तिथून उगम झाला तिथं त्यांनी सांगले. मग सिंधू संस्कृती या ठिकाणी होती. त्या 18 काय केलं, बऱ्यापैकी तिथे काय गुजरात आणि महाराष्ट्र ह्याच्यामध्ये काय केलं, उत्खनन सुद्धा काय केलं, बऱ्याच वेळा सापडले. हडप्पा मोहिंजोदडो या दोन्ही ठिकाणाच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये आढळलेली आहेत. बरोबर आहे, समान वैशिष्ट्ये आढळले. कारण तिथल्या काय काय मित्रांनो असे आहेत की तिथं वस्तू आले, रस्ते आले, काय काय आहे त्या ठिकाणी समान काय वस्तू आहेत, रस्ते, किंवा तिथं काय वेगवेगळ्या नगररचना होती. पहिली काय नगररचना होते, नगररचना किंवा सांडपाण्याची बांधणी,
सांडपाणी बांधणी सुद्धा काय आले, हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणी अवशेषामध्ये समानता ठिकाणी आढळलेली आहे. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही दोन्ही शहरे कशा आज पाकिस्तानात गेलेले आहेत. बरोबर. हे तुम्हाला बेसिक जे बुक आहेत ना मित्रांनो, आपण जे 1ली ते 8वी पर्यंत हे पूर्ण त्याच्यामध्ये ऍज इट इज वन लाईनर म्हणून असे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर सोर्स सांगितलं तर त्यामध्ये भेटून जातील या ठिकाणी तुम्हाला. तर बघा पुढं. तर मानवी 147 बघा, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव हा कोणत्या नावाने ओळखला जातो. हा डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला माहिती असेल तर येण्यासारखा होता. या ठिकाणी कन्सेप्टचा विषय नाही का. बघा बुद्धिमान मानव म्हणजे कोणता होता मित्रांनो, या ठिकाणी बघा क्रोमॅनॉन हंटो म्हणून काय होतं, बुद्धिमान माणूस होता मित्रांनो. क्रोमॅनॉन म्हणजे कुठला आला मित्रांनो, हा युरोपमध्ये वापर केला, युरोपमध्ये शब्दाचा वापर केला जातो. कुठे युरोपमध्ये शब्द वापर केला जातो. बुद्धिमान म्हणजे माणूस कसला असतो मित्रांनो, एकदम हुशार माणूस असतो, म्हणजे जसं काय आपण आहे आता तसं त्यामध्ये येतात. यालाच काय मित्रांनो दुसरं नाव होतं त्याला, तर सायंटिफिक नाव बघायला गेलं तर काय होतं मित्रांनो, होमोसॅपियन नाव होतं. होमोसॅपियन असं नाव होतं याला ठिकाणी, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा दुसरं अजून काय सांगितलं, पहिलं क्वेश्चन म्हणजे तुमचा आन्सर काय, क्रोमॅनॉन होतं. होमो हॅबिलिस म्हणजे मित्रांनो काय होतं, त्याला कुशल मानव असतो. कसला तो, कुशल म्हणजे कौशल्य असणार, म्हणजे कारागीर. आता जसं बघत कोण काय काय टेलर आहेत, कोण पेंटर आहे, काय म्हणजे आता कारागीर, कुशल, वेगवेगळी कला असणारा, हाताचा वापर करणारा कुशल माणूस होता. म्हणजे काय, हाताचा वापर करणारा व्यक्ती होता, हाताचा वापर करणारा. होमो इरेक्टस म्हणजे काय होता, हा मित्रांनो ताठ कण्याचा माणूस होता. कसा, ताठ कण्याचा माणूस होता. ताठ कण्याचा माणूस होता म्हणजे ताठ एकदम उभा राहायचा, ताठ उभा राहायचा असा, म्हणजे होमो इरेक्टस असं होतं त्याचं. तर या ठिकाणी बघा, तर दुसरं कुठलं आहे, नियाडरथलमॅन मित्रांनो काय होतं माहिती का, हा धिप्पाड देहिष्ठेचा माणूस होता. कसला होता, धिप्पाड देहिष्ठेचा. काय काय होती पहिली, धिप्पाड देहिष्ठेची व्यक्ती होता तो, म्हणजे एकदम ताकदवान शक्तिवान असलेला माणूस होता. कसा होता, एकदम शक्तिवान माणूस असलेला, ताकदवान असलेला माणूस होता तो, म्हणजे कुठला, नियाडरमॅन होता मित्रांनो. होमो इरेक्टस म्हणजे काय असतात, ताट एकदम उभा राहत होता मित्रांनो, ताट उभा राहायचा. आणि होमो हॅबिलिस म्हणजे कसला, कुशल कारागीर असलेली व्यक्ती होता. याच्यावर सुद्धा भविष्यात तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी विचारू शकतात, लक्षात घ्या तुम्ही. चला बघू, 148 त्यांनीच क्वेश्चन राहिले आता बघा. शिवकाळात हिंदी स्वराज्याच्या साम्राज्याला भाग नसलेला प्रदेश कोणता सांगा. तर कर्नाटकला सुरुवातीलाच शिवाजी महाराजांनी जिंकलं होतं. बेसिक मध्ये थोडं वाचलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लगेच येईल. कारवार, धायवाड सुद्धा आपल्यामध्ये येतात, ते सुद्धा जिंकलं होतं. तमिळनाडू आणि काय सांगते, वेलोर म्हणजे जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी काबीज करायला गेलो होते ना, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, तमिळनाडूचा वेलोर या ठिकाणी सुद्धा काय केलं त्यांनी, हे प्रदेश जिंकलेला होता. जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी गेलो त्यावेळेस, कुठला, जिंजीचा किल्ला. आणि म्हैसूर कारवार या संदर्भात येत नाही, कारण त्यांनी कधी त्यांचा प्रदेशात भाग नव्हता, साम्राज्याचा भाग नव्हता या ठिकाणी म्हैसूर. आणि म्हैसूर म्हणजे कुठला आलं, ते खाली साऊथ कर्नाटककडे येते तेव्हा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघायचं. तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पना कोणी काव्य रचना केलेली आहे, यासाठी व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ते कोण आहेत, सुब्रमण्यम भारती या ठिकाणी आहे. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन या ठिकाणी माहिती पाहिजे होता सरळ. त्यामुळे असली क्वेश्चन डायरेक्ट जास्त विचार न करता डायरेक्ट जे मारून टाकायचं, कुठलं जे वाटेल ते, तुम्हाला जास्त वेळ वेस्ट करायचा नाही या ठिकाणी. बघा तर काय होतं, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पवून कोणी काव्य रचना केलेली आहे, कोण, सुब्रमण्यम भारती व्यक्ती आहेत. तर महात्मा फुले काय येणार नाहीत मित्रांनो. महात्मा फुलेने काय लिहिला होता मित्रांनो, बघा या ठिकाणी त्यांनी पोवाडा लिहिला होता, पोवाडा लिहिलेला होता त्यांनी. मग आणि हे सुब्रमण्यम भारती या संदर्भात थोडं एक्स्ट्रा आपण बघू जरा. सुब्रमण्यम भारती काय तमिळ काव्याचे पितामह आहेत. काय म्हणतात, तमिळनाडूचे येतात ते, तमिळ काव्याचे काय पितामह आहेत म्हटले, त्यांना म्हटलं जातं, महत्वाची व्यक्ती आहेत, पितामह असं म्हटलं जातं त्यांना. आणि हिने कोण लिहिता, ज्योतिबा फुले यांनी पोवाडा या ठिकाणी लिहिला. रवींद्रनाथ टागोर सुद्धा काही बरेच त्यांनी काय काव्य रचना सुद्धा केलेल्या आहेत. पण संध्या उत्तर बोललं तर सुब्रमण्यम भारती आहे असं. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. शेवटचं क्वेश्चन आहे एकदम मित्रांनो या ठिकाणी बघा. तर मध्ययुगीन भारताचे पहिले आराम दल कोणत्या शतकात उभारले होते. थोडं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं इथं, वर घेऊ.
व्यवस्थित डिटेल एक्सप्लेनेशन घेऊ या ठिकाणी. तर मध्ययुगीन भारताचे पहिले आरामदल कोणत्या शतकात होते मित्रांनो? 17व्या शतकामध्ये या ठिकाणी होते. आरामदल म्हणजे कोण होते मित्रांनो? याचे प्रमुख कोण होते मित्रांनो त्यावेळेस महाराजा काळामध्ये? कोण होते? तर कान्होजी आग्रे या ठिकाणी होते. लक्षात घेणे गरजेचे आहे. कोण होते? कान्होजी आग्रे. कान्होजी आग्रे कोण होते? प्रमुख होते आरमार दलाचे. तर 17व्या शतकामध्येच कधी होती आरमार दलाची स्थापना? 1657 साली काय केली त्यांनी मित्रांनो? स्थापना केलेली होती. कधी केली ती? 1657 साली काय केली? स्थापना केली होती त्यांनी. तर बघा, आणि त्याच काय झालं नंतर आरमार दलाची जी 1657 स्थापना केली त्याचीच आपण काय केले नंतर? काय केले आपण? भारतीय नौदल असं काय त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. भारतीय नौदल म्हणजे याचा काय वापर होत होता मित्रांनो? जी किनारपट्टीची आहे, किनारपट्टीच्या संरक्षणासाठी. कुठला? किनारपट्टीच्या संरक्षणासाठी काय केला जातो? वापर केला जात होता या ठिकाणी. म्हणजे सागरी सुरक्षे संदर्भात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं? म्हणजे त्यावेळेस काय केलं? 17व्या शतकामध्ये त्यावेळेस काय केलं होतं? हे जो आरमार दल त्यांनी काही वेळी स्थापन सागरी सुरक्षेसाठी, किनारपट्टीसाठी काय केले? वापर केला जात होता या ठिकाणी. त्याचा कोणते प्रमुख कोण होते? कान्होजी आग्रे या ठिकाणी होते. या ठिकाणी मित्रांनो आपले लेक्चर या ठिकाणी काय झालंय? संपलेलं आहे. आणि जे काही विद्यार्थी आहेत की समजा आपला विषय काय झालाय, फक्त आपण स्क्रीन रेकॉर्डर शिकवतोय आपल्याला काय विषय झालेला आहे का? आणि जी इग्नाइट अकॅडमी जी काय चांगली लेक्चर काय ती काय केलं जातं? मोठमोठ्या स्क्रीनवर शिकवली जातात. त्यामुळे विषय तेवढा आपला स्क्रीन रेकॉर्डर शिकवतोय. पण आपण जे काय कंटेंट घेतलेलं क्वालिटी कंटेंट आहे, एकदम एक्सप्लेनेशन काय व्यवस्थित देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. खरंच जे विद्यार्थी काय इग्नाइट अकॅडमी असं मोठमोठ्या जे काही बॅचेस आहेत ते बॅचेस लावू शकत नाहीत, पैसे भरू शकत नाहीत, ते गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही लेक्चर पोहोचवण्याचं, शेअर करण्याचा काय करा या ठिकाणी प्रयत्न करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे काही परिसर अभ्यास संदर्भात अजून मराठीचे लेक्चर आहे ते काय करा आपण इन डिटेल पूर्ण 13 पासून ते 24 पर्यंत आलेले ते पूर्ण पेपर आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला चॅनलचे नोटिफिकेशन काही मिळत राहतील या ठिकाणी. थँक्यू.